तांत्रिक समितीच्या आडून योजना रद्द करण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे षडयंत्र असल्याची माहिती अभिजित पटवा यांनी पत्रकार परिषदेत दिली। शासनाच्या तांत्रिक मान्यतेने 161 कोटी रुपयांची सुळकूड उद्भव धरून दूधगंगा पाणी योजना मंजूर झाली। या योजनेला तांत्रिक मान्यता देण्यात आली असताना या प्रश्नी अधिकारी वर्गास विचारात न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा समिती नेमण्याचे आदेश दिले। दरम्यान इचलकरंजीच्या योजनेनंतर हुपरी शहराची योजना मंजूर झाली। त्यानंतर कागल शहरासाठी 2055 पर्यंत पाण्याचे आरक्षण दूधगंगेतील 2 दिवसापूर्वी टाकण्यात आले। काही दिवसापूर्वी पालकमंत्री यांनी 32 गावांचा विचार इचलकरंजीच्या योजनेचा डीपीआर करताना केला नव्हता असे पत्र दिले। या सर्व घडामोडींचा तांत्रिक समिती नेमण्याचा आदेश देताना मुख्यमंत्र्यांनी करायला हवा होता। वेगवेगळ्या पद्धतीने पाणी साठे वाढविणे, अन्य गावांना पाणी कमी पडते असे दाखवून तांत्रिक समितीच्या अहवालात राजकीय दबाव वापरून पाण्याची कमतरता दाखविली जाईल आणि ही योजना रद्द करण्याचा घाट घातला जाईल। या षडयंत्रणापासून इचलकरंजी शहराच्या विद्यमान आमदार खासदारांनी सावध राहावे। पालकमंत्री मुश्रीफ व आमदार यड्रावकर यांच्या षडयंत्रास बळी पडून इचलकरंजीची मंजूर योजना घालवू नये असे आवाहन इचलकरंजी नागरिक मंचचे प्रमुख अभिजित पटवा यांनी केले। त्याला मुख्यमंत्री तसेच आपले पालकमंत्री मुश्रीफ आणि राजेंद्र पाटील यड्रावकर या तिघांचे जे अंतर्शामी दिसत होते त्यामध्ये ते तिघंच सुद्धा हे ठरवून आलेले आहेत। या पद्धतीची त्यांची देहबोली होती। सुरुवातीला मुश्रीफांनी आम्हाला देता येणार नाही असं नाही तसं नाही म्हणून शेतीचा पर्याय द्यायचा प्रयत्न केला, पण आम्ही सगळ्यांनी एकमतानं उठून त्याला विरोध केल्यामुळे त्यांना तो पर्याय तात्पुरता तिथं मागं घ्यावा लागला। जी काय प्रेसनोट त्यांनी काढलेली आहे की मुख्यमंत्र्यांनी त्या सकारात्मक विचार करावा असेल तर तसं काही झालेलं नाही आहे। तिथे आम्ही शेतीचा पर्याय एकमतानं तिथं आणून काढलेला आहे। त्याच्यानंतर समिती नेमण्याचा निर्णय त्यांनी घेतला।